सर मराठीमध्ये एक नवा कोणाचा चित्रपट आहे तो वेगळ्या धाटणीचा, कारण का गेले 2 महिन्यामध्ये खरंच खूप सुंदर असे चित्रपट आले. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात आपल्या सिनेमाने होते. किती भारी वाटते, एवढा सगळा सोहळा पार पडला आहे आणि गोंधळ आता 14 तारखेला आपल्या भेटेला येतो. काय सांगाल एकंदरीत? महाराष्ट्राची जी कला आहे जुनी, महाराष्ट्राची जी जुनी कला आहे, ज्या जुन्या रूढी आहे, ते नेहमीच मला फॅसिनेट करत आलेत आणि ते पूर्ण भारताला सुद्धा फॅसिनेट करतील. इलाराजांचा सुद्धा मेसेज होता की त्यांना इकडचे जे काही अभंग आहे किंवा इथले जे रॉ म्युझिक आहे ते फार आवडतं आणि त्याच साह्याने, त्याच या पारंपरिक वाद्यांच्या साह्याने आम्ही हा चित्रपट घेऊन येतोय, पूर्ण ताकदीनिशी घेऊन येतोय. कारण काय, प्रेक्षकांना भुरळ पाडणं ही आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडण्यासाठी हा चित्रपट घेऊन येतोय. तुम्हाला हा चित्रपट नक्कीच आवडेल. फक्त तुम्ही सर्वांना मी आवाहन करेल की हा चित्रपट तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघा, जवळच्या थिएटर्समध्ये जाऊन बघा. कारण तुम्हाला जो 2D मध्ये 4D 6Dचा जो थ्रिल येणार आहे तो सिनेमागृहात येईल. प्रिसाईज तुम्हाला मी सांगतो की 10व्या मिनिटाला आम्ही तुम्हाला तुमच्या खुर्चीवरून अलगद उचलून घेऊन जाऊ, तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुम्ही कुठेतरी फिरून आल्याचा थ्रिल तुम्हाला येईल आणि हे डेफिनेटली तुम्ही अनुभवाल. आज आम्ही जे बोलतोय ते तुम्हाला 14 तारखेनंतर स्वतःला तुम्हाला अनुभवता येईल. किशोर सर, पुन्हा एकदा एक नवीन अंदाज, एक नवीन अवतार गोंधळ म्हणून समोर येत आहे. याआधी तुमच्या वर्सेटाईल आम्ही अभिनेता भूमिका बघितल्या आहे. गोंधळ मधली, जसं तुम्ही आता ट्रेलरवर पार पडल्यावर बोललात की जर मी काम केलं नसतं तर मला कुठेतरी ती रुकरुक राहिली असं बोललात तुम्ही. किती प्राऊड वाटतं आणि किती बेस्ट वाटतं की चला आता फायनली हा आमचा गोंधळ प्रेक्षकांसमोर आम्ही मांडणार आहोत. मराठी मातीतला हा जो गोंधळ आहे तो प्रेक्षकांच्या मध्ये आणि तिकीट खिडकीवर खूप मोठा गोंधळ घालणार आहे याची मला खात्री आहे. आपण साऊथ इंडियन फिल्म जेव्हा बघतो तेव्हा तिकडचा रॉनेस, तिकडचा प्रदेश, तिकडची भाषा, डायलेक्ट याच्याबद्दल खूप आपण बोलतो आणि आपल्याला असं नेहमी वाटतं की यार त्यांचे विषय वेगळे आणि इतके रॉ ऍक्टर्स कसे. जर तुम्हाला तो अनुभव मराठी मातीचा घ्यायचा असेल आणि आपण साऊथ इंडियन चित्रपट मराठीमध्ये सुद्धा डब होऊन आपलाच वाटतो तो, तसा हा चित्रपट हिंदीमध्ये आणखीन 5 लँग्वेजेस मध्ये जरी डब झाला तरी तो सगळ्यांना तितकाच आवडेल जितका मराठीमध्ये आवडेल. मला असं वाटतं की पहिल्यांदा म्हणजे मराठी सिनेमामध्ये जे काही गिने चुने चित्रपट असतील जी मराठी संस्कृती उजागर करून दाखवतील त्याच्यापैकी हा महत्वाचा चित्रपट आहे असं मला वाटतं. तुझी काय भूमिका आहे याच्यामध्ये? तुला कसे वाटते या कलाकारांवर? माझी विष्णू नावाची भूमिका आहे, जो की एक मुलगा आहे गावातला. तुझे अनुभव सांग. मुलांबरोबर teachers बरोबर. हा, पण सगळी स्टोरी नको सांगू. मला खूप छान वाटलं या चित्रपटात काम करून. करेक्ट. हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे आणि मी संतोष सरांचे आभार मानतो, त्यांनी मला या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी दिली. आणखीन एक तुम्हाला नक्कीच 14 नोव्हेंबरला हा चित्रपट बघायला या चित्रपटगृहात. याच्याने तुम्हाला मराठी कल्चरची खूप जाणीव होईल. मला आणखीन एक विष्णूबद्दल सांगेल मी. एक सीन होता तो फार आम्ही काहीतरी 6 वाजता सुरू केला होता, सकाळी 4:30 पर्यंत चालला. त्याचे 28 रिटेक झाले, पण विष्णूकडून काहीच चुकी झाली नाही त्यामध्ये. क्या बात. वाव. So, आणि दुसरी गोष्ट मी आमच्या टीमच्या वतीने सर्वांना सांगायला मला आवडेल की फार प्रिसाईज पूर्ण टीमने काम केलेलं आहे. टीजर जो आला आमचा तो एक्झॅक्टली 1 मिनिटाचा, 1 फ्रेम जास्त नाही, 1 फ्रेम कमी नाही. आमचा ट्रेलर आला तो एक्झॅक्टली 2 मिनिटाचा आहे, 1 फ्रेम जास्त नाही, 1 फ्रेम कमी नाही. आणि आमचा चित्रपट येतोय तो एक्झॅक्ट 2 तासाचा आहे, 1 फ्रेम जास्त नाही, एक्झॅक्ट. क्या बात. क्या बात. वाक्यही जास्त नाही आणि एक वाक्यही कमी नाही. जेवढी वाक्य ज्या प्रत्येकाला ज्या भूमिकेला पाहिजे तेवढं सखोल ज्ञान वापरून त्यांनी तो अखंड फिल्म लिहिली असं मला वाटतं. आणि ती तुम्हाला प्रत्येक फ्रेम मध्ये दिसेल की जिथे गरज आहे तेवढंच आणि तितकंच तुम्हाला मिळणार, त्याच्यापेक्षा कुठेही जास्त नाही, कुठेही कमी नाही. आणि हे मला वाटतं ओव्हरऑल हे सार आहे ह्या आपल्या फिल्मचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गोंधळ गोंधळ आपल्याला वाटतं की आपण फक्त सांस्कृतिक वारसा दाखवतोय की काय, तर तसं आहेच. पण त्याच्यामध्ये एक प्लस 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 पॉइंट हा आहे की त्याला एक सुसूत्रता आहे, एक कथानक आहे आणि जे कथानक खरोखरच वेगळं आहे. म्हणजे जे टिपिकल आपण म्हणतो की एखादी लव्ह स्टोरी असते किंवा काही असतं त्याच्यापेक्षाही खूप वेगळं आणि त्याला बांधून ठेवणारा हा आमचा गोंधळ आहे. त्यामुळे हे खूपच वेगळं आहे आणि 14 नोव्हेंबरला तुम्ही नक्की 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 सगळ्यांनी खरोखरच वेळ काढून बघा. कारण आम्ही निश्चितपणे 100% खात्री देतो की तुमचा हा वेळ सत्कारानेच लागेल.
तुमच्या भूमिकेबद्दल आणि का विशेष आहे सिनेमा तुमच्यासाठी? भूमिकेबद्दल जास्त सांगणार नाही, बिकॉज मगाशी मी म्हणालो की ती जशी उलगडत जाईल त्याचा तुम्हाला अंदाज येईल सगळ्यांना. सो त्यामुळे मुद्दामून भूमिकेबद्दल मी जास्त बोलत नाहीये. पण हा एक गोष्ट मात्र मी इथे सांगू इच्छितो की या सिनेमामध्ये अशी एक गोष्ट सरांनी एक्झिक्यूट केलेली आहे किंवा दाखवलेली आहे जी 70 mm पडद्यावरती पहिल्यांदा गोष्ट घडते. अशी ती खूप महत्वाची गोष्ट आहे भारतात. सिनेमा भारतात रादर. सो सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टीचा अंदाज येईल की आम्ही कशाबद्दल बोलत आहोत किंवा आम्ही सांगत आहोत. सो नक्की बघा. 14 तारखेला आमचा चित्रपट रिलीज होतोय गोंधळ. सो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जा. सगळ्यांना नक्की रिकमेंड करा. तुमचा जो काही अभिप्राय असेल तो आमच्या सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू सो मला मच. निषादला एक प्रश्न विचारायचा होता. निषाद, तुला पोलिसांच्या भूमिकेत अजूनपर्यंत लोकांनी पाहिलेला आहे मालिकेमध्ये. आता इथे सावकाराची भूमिका करतोय. कसा होता तुझा प्रवास? नक्कीच खूप चांगला प्रवास होता. मालिकेमधलं काम करणं हे खरंच खूप वेगळं असतं आणि फिल्ममध्ये अगदी बारकाईने काम करता येतं आपल्याला. प्रत्येक पात्रावर पहिल्यापासून तुमच्याकडे स्क्रिप्ट असते, तुम्ही आधीपासून त्याच्या डायलेक्टवर वगैरे काम करत असता. तर त्या दृष्टीने अनुभव माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय होता आणि संतोष सरांसोबत काम करायला मला प्रचंड मजा आली. त्यांच्याकडून प्रचंड शिकायला मिळालं. आय एम व्हेरी लकी की या फिल्मचा मी पार्ट आहे. म्हणजे ओके, हा गोंधळ म्हणजे लग्नानंतर जो गोंधळ घातला जातो तो, आणि जसं तू तर सांगितलंस की लग्नामधलाही गोंधळ. तुझंही आता लग्न लवकर जवळ येत आहे. रिलेट करतेस का कुठेतरी हा गोंधळ पाहून? नाही, सध्या तरी मला माझ्या फिल्म बद्दलच जास्त उत्सुकता आहे. लग्नाचा गोंधळ होईल तेव्हा होईल, पण सध्या जे समोर आहे ती 14 नोव्हेंबरची उत्सुकता आमच्या सगळ्यांमध्येच सगळ्यात जास्त आहे. अनुजच्या वाट्याला एक छोटा रोल आलाय मुरळीचा. सहसा कोणी कलाकार असे रोल करायला धजावत नाही, पण अनुजने पण फार छान रोल केलाय मुरळीचा. सो छान अनुजा- होता, मस्त होता. माझ्यासाठी वर्ल्ड हे नवीन होतं. जग जे सरांनी क्रिएट केलंय, एक जगच क्रिएट केलंय. जेव्हा आम्ही सेटवर यायचो ना, तेव्हा आम्हाला असा भासच व्हायचा की आम्ही एका वेगळ्या जगात आलो. कारण ते जग म्हणजे थ्रू आउट द फिल्मिंग ऑफ द फिल्म आम्हाला हे जाणवत होतं की ह्या खऱ्याच गोष्टी आहेत. सो त्याचा खूप आम्हाला आधार झाला. वेगळी भूमिका जसं सर म्हणाले मुरळी आहे. मुरळी गोंधळातला एक खूप प्रमुख भाग असतो. तर मजा आली करायला. आणि फिल्म जसं मॅम म्हणाल्यात की गोंधळ तर आहेच. आणि आपण म्हणजे मी बऱ्याच रील्स पण बघतोय, रिव्ह्यूज जे करतात की ही फिल्म कशी आपली संस्कृती दाखवते, मराठी संस्कृती, ते आहेच. पण हे विसरू नका की या फिल्म मध्ये एक असं कथानक आहे जे वेगळं आहे आणि तो एक्सपिरियन्स तुम्हाला खूप काही देऊन जाईल. सो प्लीज 14 नोव्हेंबर चित्रपटगृहातच. काही सिनेमॅटिक लिबर्टी आम्ही घेतलेली जरी असली, काही ठिकाणी जागरण असतं, काही ठिकाणी गोंधळ असतं, काही ठिकाणी जागरण गोंधळ असतं. जागरण गोंधळाला आम्ही संक्षिप्त रूपामध्ये याच्यामध्ये गोंधळ म्हटलेलो आहे. आणि गोंधळामध्ये मी जे लहानपणापासून जे काही अनुभवत आलोय, म्हणजे इव्हन किशोर सरांना पण मी ज्यावेळेस आमचं पहिलं भेट झाली तर त्यांना मी तोच प्रश्न विचारला होता की तुम्ही कधी गोंधळ अटेंड केला का? ते बोलले हो, मी तेल वगैरे भरलेले रात्रीभर ड्युटीला. तर ते कल्चर आहे ना, ते तुम्हाला असं छानसं ते अनुभवायला भेटेल. आणि तुम्ही तिकडे कुठेतरी जाऊन बसलाय याचा तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आम्ही तुम्हाला, आमची टीम जी आहे ते तुम्हाला हिप्नोटाईज करणार आणि हिप्नोटाईज करून लॉजिकली चकवणार. तुम्ही कितीही डोकं घेऊन जा, तुमच्या आयुष्यातले बेस्ट 5 पिक्चर बरोबर घेऊन जा. ही फिल्म ज्यावेळेस तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की माझी जी आवडती फिल्म आहे ती चांगली का ही चांगली का. त्याची तुमची आवडती फिल्म पुढे निघेल, पण गोंधळ नक्कीच तुमच्या मनावर इम्पॅक्ट करेल आणि पुढच्या 2-3 दिवस तुमच्या डोक्यात ती राहणार. त्यामुळे कोणाला तरी बरोबर घेऊन जा. थँक्यू.